नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की यावर्षी होणारी राज्यसेवा परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे। परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच UPSC पॅटर्नमध्ये राज्यसेवा परीक्षा होणार आहे। काही विद्यार्थी या निर्णयाचा विरोध करून राहिलेले आहेत, तर काही विद्यार्थी या निर्णयाचे स्वागत करून राहिलेले आहेत। आणि याच परीक्षेबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे, ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजची अपडेट बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। मार्चमध्ये सुद्धा राज्यसेवा परीक्षेची जाहिरात आलेली नाही, अशा प्रकारची ही बातमी आहे। यावर्षी नवीन पद्धतीने परीक्षा होणार आहे। कितीतरी विद्यार्थी मागील 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून UPSC पॅटर्नने अभ्यास करून राहिलेले आहेत आणि पहिल्यांदाच अशा प्रकारची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम सुद्धा आहे की परीक्षा कशा प्रकारे होणार, पेपर किती कठीण येणार। ज्याप्रमाणे UPSCचा पेपर येतो, जी काठिण्य पातळी UPSCच्या पेपरची असते तीच काठिण्य पातळी असणार की नाही, तर अशा प्रकारचे कितीतरी प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। आणि अशातच जर ॲडव्हर्टाइजमेंट लेट होत असेल किंवा आयोगाचा टाइम टेबल आयोगातर्फे जर पाळला जात नसेल तर विद्यार्थ्यांच्या चिंतेमध्ये भर पडणार आहे। ओके, या आधी बघा आयोगाने टाइम टेबल दिलेला होता, ओके, वेळापत्रक दिलेले होते। यामध्ये यांनी सांगितलेलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। ओके, इथे लिहून आहे बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025। यामध्येच वेगवेगळ्या परीक्षा होत असतात, तुम्हाला माहिती आहे। राज्यसेवा परीक्षा आहे, यांत्रिकी अभियांत्रिकी आहे, विद्युत अभियांत्रिकी आहे, स्थापत्य अभियांत्रिकी असेल, ओके, कृषी सेवा आहे, ओके, अशा प्रकारच्या, आणखी बघा वनसेवा सुद्धा आहे। अशा प्रकारच्या मोठमोठ्या परीक्षा यामध्ये होत असतात आणि आयोगाने आधी जो टाइम टेबल दिलेला होता, ओके, त्या टाइम टेबलमध्ये सांगितलेलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार आणि परीक्षा 28 सप्टेंबर रोजी होणार आणि त्याचा निकाल जानेवारी 2026 मध्ये लागणार। अशा प्रकारची माहिती आयोगाने दिलेली होती। परंतु आता मार्च महिना सुरू आहे, ओके, मार्च महिना सुरू आहे आणि आतापर्यंत सुद्धा राज्यसेवेची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही, म्हणून विद्यार्थ्यांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे। कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आयोगाने संपूर्ण तयारी केलेली आहे की नाही। पहिल्यांदाच अशा प्रकारची परीक्षा होऊन राहिलेली आहे, मोठ्या प्रमाणावर परीक्षा होणार। मेन्स जे होणार आहे, मेन्स लेखी पद्धतीने होणार आहे, विद्यार्थी ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा घेणार। या सर्व भानगडीमध्ये आयोगाने आपली पूर्वतयारी प्रॉपरली केलेली आहे की नाही, आयोगाला UPSC प्रमाणे परीक्षा घेणे जड जात असेल काय, अशा प्रकारचे कितीतरी प्रश्न विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत। आणि आयोगाला जर UPSC प्रमाणे परीक्षा घेणे जमले नाही तर त्याचा फटका विद्यार्थ्यांनाच बसणार आहे, अशा प्रकारची सुद्धा बघा विद्यार्थी जे आहेत चिंता व्यक्त करून राहिलेले आहेत। आता मला सुद्धा कितीतरी विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की राज्यसेवा परीक्षेची जाहिरात कधी येणार आहे, ओके, पूर्व परीक्षेची जाहिरात कधी येणार आहे। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे यांनी सांगितलेलं आहे की परीक्षा 28 सप्टेंबर रोजी होणार, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी परीक्षा होणार आहे। आणि जर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी परीक्षा होणार आहे तर त्याच्या बघा 3 ते 4 महिन्याआधी सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते, ओके, म्हणजेच बघा जून महिन्यामध्ये सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। आणि जर जून महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आली तरीसुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये आरामात परीक्षेचे आयोजन प्रॉब्लेम क्रिएट न होता सप्टेंबर महिन्यामध्ये आयोजन केले जाऊ शकते, ओके। म्हणून तुमची ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार याबाबत तुम्ही चिंता करू नका। तुमचा टार्गेट जो आहे तो परीक्षेचा दिनांक असायला पाहिजे, ओके, परीक्षेचा दिनांक तुमचा टार्गेट असायला पाहिजे। तुमचा टार्गेट ॲडव्हर्टाइजमेंटचा दिनांक असायला नको, ओके। ॲडव्हर्टाइजमेंट कधी येऊ शकते, 3 महिन्याआधी सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। नॉर्मली 4 महिन्याआधी ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि त्यानंतर बघा तुमची परीक्षा 3 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे 3 ते 4 महिन्यांमध्ये तुमची परीक्षा आयोजित केल्या जात असते। म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार याबाबत चिंता न करता त्यांनी डेट दिलेली आहे परीक्षेची, ओके, तर त्या परीक्षेच्या डेटला तुम्ही टार्गेट मानून अभ्यास करायला पाहिजे, ओके। तुम्हाला कुणीही सांगू शकत नाही सद्य परिस्थितीमध्ये की ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार। ॲडव्हर्टाइजमेंट या महिन्यात सुद्धा येऊ शकते, ॲडव्हर्टाइजमेंट पुढच्या महिन्यात सुद्धा येऊ शकते। म्हणून तुमचा फोकस फक्त आणि फक्त नवीन अभ्यासक्रमावर तुम्ही ठेवायला पाहिजे। आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे कितीतरी विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की नवीन पॅटर्ननेच परीक्षा होणार आहे की जुन्या पॅटर्नने परीक्षा होणार। तर बघा माझ्या मते तरी आता नवीन पॅटर्नने तुमची परीक्षा होणार आहे, ओके।
आयोग आता बॅकट्रॅक करणार नाही. आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे तोच निर्णय आता राहणार असं माझं मत आहे. कारण आयोगाने जेव्हा हा निर्णय घेतलेला होता का आम्ही नवीन पॅटर्नने परीक्षा घेऊ, तेव्हा विद्यार्थ्यांनी मुदत मागितलेली होती की आम्हाला मुदत द्या, ओके, काही कालावधी द्या. मग आयोगाने 2 वर्षाचा कालावधी, 3 वर्षाचा कालावधी बघा विद्यार्थ्यांना दिलेला होता. तेव्हा विद्यार्थ्यांनी जर अशी मागणी केली असती की नवीन पॅटर्न तुम्ही लागू करू नका, जुन्या पॅटर्नमध्ये तुम्ही काहीतरी बदल करा, आमूलाग्र बदल घडवून आणा आणि तोच पॅटर्न तुम्ही लागू करा. UPSC प्रमाणे संपूर्ण पॅटर्न चेंज करण्याची काहीही गरज नाही, अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांनी मागणी तेव्हाच केली असती तर बघा काहीतरी होऊ शकत होतं. परंतु आता खूप उशीर झालेला आहे. आता कितीतरी विद्यार्थी मागील वर्षीपासून अभ्यासाला सुद्धा लागलेले आहे, अभ्यास करून राहिलेले आहे, तर त्यांचे नुकसान आयोगातर्फे आयोग करणार नाही. म्हणून माझ्या मते मला तरी असं वाटते की नवीन पॅटर्ननेच परीक्षा होणार आहे, ओके. आणि ज्या बघा विद्यार्थ्यांच्या काही शंका आहेत, ओके, त्याबाबत मी आधीच व्हिडिओ केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी सर्वात मोठी चिंता आहे की पेपर कशा प्रकारे चेक होतील, लवकर पेपर चेक होतील की नाही, नॉर्मल रिझल्ट लागायला एवढा उशीर लागतो, तर लेखी पद्धतीने जेव्हा परीक्षा होणार तेव्हा निकाल लागायला किती वर्ष लागतील, ओके. अशा प्रकारच्या कितीतरी चिंता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामधील शंकांचे निराकरण करणे गरजेचे आहे असं सुद्धा मला वाटते, ओके. तुमचे याबाबत काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते, नवीन पॅटर्ननुसार परीक्षा व्हायला पाहिजे की ओल्ड पॅटर्ननुसार परीक्षा व्हायला पाहिजे, याबाबत तुम्ही आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुम्ही मांडायला पाहिजे. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.